नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अनिल पवार बावडा यांच्या आपण ऊसाच्या क्षेत्रावर आलो आहे। त्यांनी मागच्या वर्षी ह्या क्षेत्राला 20 गुंठ्याला आपली खतं वापरली होती, वृंदावनची खतं आणि वर्धृष्टी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन वापरलं होतं। आणि ह्या खतांच्या वापरामुळे त्यांना कसा रिपोर्ट आला ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊ। आत्ता त्यांचा खोडव्याचा ऊस फक्त त्यांना बेसल डोस मला वाटतं वृंदावनचा तुम्हाला दिला आहे। वृंदावन ती 60-70% वृंदावनची खतं आणि बाकीचं रासायनिक थोडं असं तुम्हाला एकत्र दिलं आहे। तर तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला मागच्या 2-3 वर्षाला तुम्ही आपली खतं वापरताय, तुम्हाला ह्या खतांचा आणि मार्गदर्शनाचा कसा लाभ होतोय थोडक्यात सांगा शेतकऱ्यांना आपल्या। आम्ही ह्या ऊसाच्या लागणीपासून वृंदावनची खतं वापरत आहे। श्री मनोज पवार यांच्या वर्धृष्टीमधून आम्ही घेतलेली आणि त्याला चांगल्यापैकी आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे। आणि मागच्या वेळेच्या लागणीला पण आम्हाला एकरी 60 टनाचं ॲव्हरेजप्रमाणे उत्पन्न मिळालं आहे। आणि आता त्याच्यानंतर हा आता आमचा खोडवा आहे, हा दिसणारा खोडवा आहे। याची आता पानं वगैरे पहा कशी रुंद आहे। खोडवा तुटून गेलेला 4 महिन्याचा आहे। हा तुटून गेलेला 4 महिन्याचा आहे आणि त्याला फुटवा पण चांगला आलेला आहे। तसं म्हणायला गेलं तर इथून खड जमीन आहे, बरोबर? पाणी कमी असताना सुद्धा याला उत्पन्न चांगलं आलेलं दिसते आणि जमीन पण चुनखड आहे। चुनखड असताना सुद्धा पाणी कमी असताना सुद्धा या जमिनीत तुम्हाला आता ऊस जो दिसतोय खोडव्याचा तो तुम्हाला लागणीपेक्षा सुद्धा चांगला दिसतो। हो, लागणीपेक्षा फुटवा आणि पानाची काळोखी किंवा पानाची रुंदी वगैरे पण आपण बघू शकतो चांगल्यापैकी आहे। अजून याला आता भर घालायची आणि खतं वगैरे घालायची, भर घालणार आहे। हा जो फरक दिसतोय तुम्हाला तो आपल्या वृंदावन खतांचाच आहे का अजून काय तुम्ही बदल केले? नाही, आम्ही ती आता 3 ते 4 वर्ष झाले आम्ही मनोज पवार यांच्याकडनं वृंदावनचीच खतं वापरत आहे आणि त्याचा चांगल्यापैकी रिझल्ट आहे। म्हणजे तुम्हाला या खतांचा रिपोर्ट चांगला आलाय, ऊसाच्या ह्याच्यात फरक दिसतो। धन्यवाद आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल।